श्री रामकृष्ण गुरु माझे आई मजला ठाव द्यावा पायी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. परमपूज्य श्री रामकृष्ण सरस्वती क्षीरसागर स्वामी महाराज यांना वंदन करून आजच्या भागाचे पठण करते. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त. श्री रामकृष्ण गुरु माझे आई मजला ठाव द्यावा पायी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. आज मी नित्य गुरुवाणीच्या 5व्या पानाचे पठण करत आहे. आता ह्याच्यामध्ये सद्गुरूंनी म्हणजे महाराजांनी काय सांगितलं आहे की आपण स्वतःला सांभाळणे आवश्यक आहे. आता आपल्या शरीरामध्ये सद्बुद्धी आणि दुर्बुद्धी हे दोन्हीही असतात. आता त्याच्यामध्ये आपण कुठच्या बुद्धीचा वापर करायचा हे या पठणात म्हणजे ह्याच्यात सद्गुरूंनी समजावून सांगितलेलं आहे. आता हे बघा, आपण स्वतःला सांभाळणे आवश्यक आहे कारण सद्बुद्धी व दुर्बुद्धी या दोघींचे वास्तव्य आपल्या एकाच शरीरात असते. म्हणजे एकाच शरीरात आपल्याला सद्बुद्धी पण असते दुर्बुद्धी पण असते. आपल्याला कधी कधी बघा तुम्ही असं चांगली बुद्धी होते म्हणजे असं काही करायचं असेल तर आपल्याला असं वाटतं नाही नाही हे केलं पाहिजे म्हणजे चांगलं करायची इच्छा होते. आणि कधी कधी आपल्याला असंही वाटतं म्हणजे काय झालं तर बरं झालं असं झालं म्हणजे दुसऱ्यांविषयी वाईटसुद्धा मनात येतं. आणि हे असं काही हे नाही आहे, प्रत्येकाच्या मनात येतात ह्या गोष्टी की आपल्याला जर एखादा माणूस आवडत नसेल आणि त्याच्या बाबतीत काही झालं तर आपण लगेच म्हणतो बरं झालं असं झालं म्हणून. म्हणजे ही दुर्बुद्धी आहे आणि हे प्रत्येकाच्या म्हणजे शरीरामध्ये असतं. पण ती बुद्धी कधी कुठे वापरायची हे तुमच्या हातात आहे. आणि तुम्ही जर जास्तीत जास्त अध्यात्म म्हणजे अगदी 24 तास तुम्ही सतत टाळ कुटत बसा देवाजवळ बसा असं नाही आहे. तुम्ही चांगली कामं करा, नामस्मरण करा. देवाजवळ अगदी तुम्हाला बसायला जमलं नाही, तुम्हाला पण कामकाज आहे, ऑफिस आहे, सगळंच आहे. बायका असतील म्हणजे स्त्रिया असतील तर त्यांना घरकाम आहे, घरातल्या परिवाराचं म्हणजे त्यांच्या कुटुंबातल्या सगळ्यांचं त्यांना बघावं लागतं. पण अशा वेळेला आपल्या तोंडामध्ये म्हणजे आपल्या मनातून आतून अंतःकरणातून नामस्मरण सतत झालं पाहिजे. जेव्हा तुम्ही नामस्मरण करता ना त्यावेळेला तुमच्यामध्ये खूप मोठी शक्ती येते. आणि हे तुम्ही करून बघा. हे मी मागे खूप व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे पण आत्ता हे विषय निघाला आहे म्हणून परत सांगते. आहे बघा, तर जसे वारा घाणीवरनं गेला तर त्याला घाण वास येतो. म्हणजे वारा आता तुम्ही जाताय, आता रस्त्यात घाण पडलेली असते किंवा कचराकुंडी असते किंवा काही घाण असते, त्याच्यावरनं जेव्हा वारा येतो आणि तो आपल्याला घेतो म्हणजे आपण श्वास घेतो त्या घाणीवरनं आलेल्या वाऱ्याचा घाण वास येतो. तसेच सुगंधित पदार्थावरनं गेला म्हणजे आता तुम्ही चालला आहे रस्त्यातनं आणि तिथे आजूबाजूला काही आता गाड्या लागलेल्या असतात किंवा काही कोणाच्या घरातनं जेवणाचे म्हणजे अन्नपदार्थाचे वास येत असतात. तर असा सुगंधित पदार्थ वरनं गेला म्हणजे आता गाडीवर अगदी साधी गोष्ट आहे की वडापावच्या गाड्या लागलेल्या असतात, कच्ची देबेलीच्या गाड्या लागलेल्या असतात. त्याच्यावरनं जेव्हा तुम्ही तिकडनं बाजूने जाता त्यावेळेला वडे तळल्याचा वास आला की तुम्हाला काहीही असो तुम्हाला ती इच्छा होते म्हणजे ती खायची पण इच्छा होते. त्यामुळे वास हा सुगंधावरनं आला आहे की दुर्गंधावरनं आला आहे. त्यामुळे वारा हा एकच आहे पण तो ज्या गोष्टीवरनं येतो तसा आपल्याला त्याचा वास येतो. म्हणून ते काय म्हटलं आहे, सुगंधित पदार्थावरनं गेला तर सुगंधित वास येतो. वारा हा एकच आहे मग त्याला दोन वास कसे काय आहे? बरोबर आहे ना की जर वारा एकच आहे तर वाऱ्याचं आपल्याला जे म्हणजे वास यायला पाहिजे किंवा जसं आपल्याला मनाला वाटायला पाहिजे तसं मग ते वेगळं वेगळं का वाटतं? तर असेच ह्या शरीराचे आहे. एकाच शरीरात या दोन विभिन्न शक्ती आहेत आणि आपण त्याची सद्बुद्धी प्राप्त करून घेतली पाहिजे. म्हणजे आपल्याच शरीरात सद्बुद्धी पण आहे दुर्बुद्धी पण आहे. आता बघा, आपण बरेच लोक बघतो की अगदी वाईट लोक असतात, हे होतात, पण काही कालांतराने त्यांच्या आयुष्यात पण कोणीतरी असे सद्गुरू येतात किंवा कोणतरी गुरु येतात
आणि त्यानंतर ते कालांतर म्हणजे ते इतके त्यांच्यात फरक पडतो, बदलून जातात, पूर्ण त्यांचं आयुष्यच बदलून जातं. म्हणजे आपल्याला वाटतं अरे हा माणूस असा होता तो, म्हणजे आता एवढा चांगला झाला असं वाटतं. तर त्यामुळे ही सद्बुद्धी आहे, ही आपण प्राप्त करून घेतली पाहिजे. दुर्बुद्धीला बाजूला साडलं पाहिजे. सारासार आपण विचार केला पाहिजे. हे जे आपण विचार करतो, काय करतो, म्हणजे चिंतन ह्याच्यामध्ये आता पुढे हळूहळू येईल. पण प्रत्येक गोष्टीचं तुम्ही रात्री झोपायच्या आधी थोडंसं शांत राहून स्वतःवर विचार करायचा, की आज दिवसभरात आपण काय केलं, कोणाला दुखवलं का, कोणाला वाईट बोललो का, कोणाच्या विषयी वाईट इच्छा म्हणजे आपल्या मनात आल्या का. जे काय झालं असेल, जे काय आलं असेल, हा माणसं आहेत, म्हणजे मनुष्य आहे, त्याला ह्या सगळ्या बुद्धी येणं हे सगळं सगळं सगळ्यांनाच असतं. त्यामुळे असं काही नाही की हा वाईट आहे तो चांगला आहे. म्हणजे लोक चांगलं बोलतात, पण त्यावेळेला त्यांच्या मनात काय चाललंय हे आपल्याला माहीत नाही आहे. म्हणून नुसतं बोलणं चांगलं नको आहे, तर त्याच्याबरोबर तुमची बुद्धी किंवा तुमची आतून अंतःकरण पण चांगलं असलं पाहिजे. त्यामुळे हे बघा, जे चांगलं आहे ते म्हणजे माणसाला व्यक्त करता पण आलं पाहिजे. दुर्बुद्धी ही प्रत्येकाला होते, असं नाही आहे की दुर्बुद्धी म्हणजे वाईट माणसांनाच होते असं नाही आहे. पण कसं आहे की आपण त्यात बदल केला पाहिजे. आता बदल करायचा म्हणजे तुम्ही उठलं सुटलं आणि म्हटलं की नाही नाही माझी दुर्बुद्धी गेली पाहिजे आणि मला सद्बुद्धी आली पाहिजे. पण अशी सद्बुद्धी येत नाही. त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागतं, तुमचे सद्गुरू असतील त्यांना शरण जावं लागतं, भगवंताला शरण जावं लागतं. आणि जास्तीत जास्त तुमचं चित्त म्हणजे नामस्मरण ह्याच्यात तुम्हाला, जर तुम्ही खूप नामस्मरणाचा तुम्ही हे केलं म्हणजे दिवसभरात तुम्ही जेव्हा जेव्हा तुम्हाला एकटे असाल, वेळ असाल, तेव्हा नामस्मरण करत राहिला, तर नक्की सांगते हळूहळू हळूहळू या सगळ्या गोष्टीत फरक पडायला येतो. आपल्यालाच वाटतं की अरे माझ्या आधी तर असे विचार होते, आता मी किती चांगले विचार करायला लागले किंवा लागलो आहे. तर ते हे लक्षात ठेवा. मनाचे पावित्र्य कसे वाढवायचे याकडे लक्ष द्या, मग शरीराचा कल आपोआप तिकडे जातो. आता मनाचे पावित्र्य कसे वाढवायचे ह्याच्याकडे तुम्ही सगळ्यांनी लक्ष द्या. आता पावित्र्य वाढवण्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा भगवंताला शरण गेलं पाहिजे. ते आपाप उठून सुटून कोणी म्हटलं की हां चला आता मी चांगलं वागणार आहे, असं नसतं ते. तर लोकांना म्हणजे जे अंतःकरण आहे ते शुद्ध झालं पाहिजे. आणि अंतःकरण शुद्ध होण्यासाठी तुम्हाला सगळ्यात सोपा उपाय म्हणजे नामस्मरण केलं पाहिजे. तर मग शरीराचा कल आपोआप तिकडे जाईल. कारण जसा टीप कागद टाकला तर शाई शोषून घेतो, तसा साधा कागद टाकला तर ती शाई इकडे तिकडे पसरते. म्हणून चांगल्या गोष्टी आहेत. टीप कागद म्हणजे काय, आपलं जे मन आहे ते चांगल्या गोष्टी आपण खेचून घेतल्या पाहिजेत. वाईट आहे तिकडे दुर्लक्ष करायचं. चांगल्या गोष्टी आहेत, चांगले विचार आहेत, जे काही आपल्याला पटतं किंवा चांगलं आहे हे असं वाटतं. हां, माणसाची बुद्धी पटकन चांगल्याकडे वळत नाही, पहिली वाईट गोष्टींकडे वळते, वाईट करण्याच्या इकडे पहिली वळते. पण तुम्ही प्रयत्नाने जर चांगल्या गोष्टी टीप कागदासारख्या तुमच्या मनाने टिपून घेतल्या तर तुमची ती शाई आहे म्हणजे ते चांगल्या गोष्टी आहेत त्या आपोआप तुमच्या हृदयावर टिपल्या जातील. नाहीतर मग साधा कागद असला किंवा मन तुमचं चलबिचल असलं तर ती शाई इकडे तिकडे पसरते. यासाठी मन हे टीप कागदासारखे करा व ते पवित्र व उत्तम ते शोषून घेईल. म्हणजे टीप कागद जसा असतो तसे तुमचे मन करा, तो चांगल्या गोष्टी बरोबर कॅच करतो, शोषून घेतो. आणि एकदा तुमचं अंतःकरण शुद्ध झालं ना, मग तुम्हाला कुठेही तुम्हाला ना वाईट काही कोणाविषयी मनात विचार येणारच नाही. तुम्हाला नेहमी वाटेल सगळ्यांचं चांगलं व्हावं, कोणाचं चांगलं झालं त्यात पण तुम्हाला आनंद वाटेल. नाही तर बरीच माणसं अशी असतात, तोंडावर गोड बोलतात, अरे अरे वा वा छान 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 छान, पण त्यांच्या मनात असतं हिचंच कसं चांगलं होतं किंवा हिचं कसं चांगलं झालं असं असतं. त्यामुळे तुम्ही ते तुमचे वाईट विचार काढून टाका. तुमचं मन हे टीप कागदासारखं ठेवा, म्हणजे त्या चांगल्या गोष्टीच ते टिपून घेईल आणि ह्याचा तुम्हाला आयुष्यात खूप म्हणजे फरक पडेल तुमच्या आयुष्यात. तर ह्या गोष्टी तुम्ही करून बघा. तर सद्गुरूंनी हे सगळं सांगितलेलं आहे. म्हणजे आपल्या मनातच शरीरातच सद्बुद्धी आणि दुर्बुद्धी असते, पण दुर्बुद्धीला बाजूला सारून सद्बुद्धी हे टीप कागदासारखे ठेवून टीप कागदासारखे चांगले विचार टिपून घ्या, चांगल्या गोष्टी वाचा, चांगले आता तुम्हाला पोथ्या पुराण वाचायला जर वेळ नसेल तर तुम्ही व्हिडिओ ऐका ना. जेव्हा तुम्ही
प्रवास करता, हे करता, त्यावेळेला तुम्ही चांगले चांगले व्हिडिओ ऐकू शकता. चांगल्या सद्गुरूंचे किंवा चांगल्या लोकांचे म्हणजे ते जे प्रवचन देतात किंवा ते बोलतात ते तुम्ही ऐकू शकता. हे सगळं ऐकल्याने सुद्धा आपल्या मनावर खूप चांगला परिणाम होतो. म्हणून मी हे तुम्हाला सांगत आहे. आध्यात्मिक गोष्टी काय आहेत आणि कशा आहेत आणि त्याच्यामुळे खूप आयुष्यात आपल्या फरक पडू शकतो. श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्री रामकृष्ण गुरु माझे आई, मजला ठाव द्यावा पायी. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. हे जे काही मी आज तुम्हाला सांगितलेलं आहे ते सद्गुरूंच्या चरणी अर्पण करते. आणि इदम न मम